विविध देवस्थानांचे दर्शन करून परतणाऱ्या सोलापूरच्या 5 शिक्षकांची कार दुभाजकाला धडकली। त्यानंतर या कारने पेटही घेतला। घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ कारमधील शिक्षकांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोडजवळ सोमवारी पहाटे 3च्या सुमारास हा अपघात घडला। श्रावण मासानिमित्त सोमवार असल्याने सोलापूर येथून सुरेश उडगीकर, राहणार मंद्रुप, तुकाराम मुचंडे, राहणार भंडारकवटे, सागर रामपुरे, विठ्ठल शिवशेट्टी, बाबू पवार हे 5 शिक्षक शिर्डी, शनी शिंगणापूर व त्यानंतर त्र्यंबकेश्वर व घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गेले होते। सोमवारी रात्री 12ला मंदिरात घृष्णेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ते कारने छत्रपती संभाजीनगरहून सोलापूरला जाण्यासाठी निघाले। दरम्यान धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड ओलांडताच मुरमा तालुका पैठण शिवारात हॉटेल फौजी समोर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले। त्यामुळे भरधाव कार थेट दुभाजकाला धडकल्याने हा अपघात घडला। या अपघाताची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 1033 हेल्पलाईनवर देऊन रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले। रुग्णवाहिकेवरील कर्मचारी महेश जाधव, आत्माराम गाढे, रवी गाढे आदींनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तातडीने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केले। त्यानंतर जखमींना छत्रपती संभाजीनगरात हलविण्यात आले। घटनेची पाचोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे।